त्या महाविद्यालयाने अशा पद्धतीने स्वतःच्या छोट्या छोट्या स्टार्टअप कंपनी सुरू कराव्या आणि मग त्या दृष्टीने ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये असलं जे काम, आता बीड तर जिल्ह्याचं शहर आहे आणि त्यामुळे आपल्याकडे सुद्धा मॉल संस्कृती मोठ्या प्रमाणावर रुजते आणि म्हणून मग त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला या क्षेत्रामध्ये काम करण्याची मोठी संधी आहे. दुसरा जो कोर्स आहे तो सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह कोर्स आहे. मॉल संस्कृतीच्या संदर्भामध्ये मी आपल्याला सांगितलंय, आपल्याकडे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे मोठमोठे मॉल तयार होत आहेत. म्हणून त्या दृष्टीने सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह जे मुलं तृतीय वर्षामध्ये आहेत, मग ते BA ला असतील, BCom ला असतील, BSc ला असतील किंवा अन्य ज्ञान शाखांमध्ये काम करत आहेत, शिक्षण घेत आहेत, अशा विद्यार्थ्यांनी हा जर कोर्स केला, 2च महिन्याच्या अवधीमधला कोर्स आहे. मग तुम्ही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करा, एखाद्या मोबाईल कंपनीच्या सेल्समध्ये काम करू शकता, वेगवेगळ्या प्रकारच्या बँका आपल्याकडे आहेत, सहकार क्षेत्राची चळवळ सुद्धा बीड या शहरामध्ये आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी तत्वावर चालणाऱ्या बँका आहेत, इन्शुरन्स कंपनीज आहेत, त्याचबरोबर मोठमोठ्या एजन्सीज आहेत, डीलर्स आहेत, 4 व्हीलरचे डीलर्स आहेत, तर त्यांना सुद्धा बँकिंग क्षेत्रामध्ये इन्शुरन्स कंपनीज आहेत, त्यांना सुद्धा सेल्समध्ये काम करणारे तरुण आवश्यक असतात. म्हणून हा जर कोर्स आपण केला आपलं हे शिक्षण सुरू असताना, तर त्यांच्यासोबत सुद्धा आपल्याला काम करण्याची संधी उपलब्ध होईल आणि तात्काळ नोकरीच्या संधी आपल्याला उपलब्ध होतील. एक महत्त्वाचा जो कोर्स आहे तो आहे सर्टिफिकेट कोर्स इन लायब्ररीयनशिप. आता MPSCच्या 7,000 जागा निघाल्या. साधारणतः त्याच्यासाठीचं आवश्यक असणारे जे क्वालिफिकेशन आहे ते आहे 6 महिन्याचा असलेला हा जर कोर्स त्या विद्यार्थ्याने पूर्ण केला, सर्टिफिकेट कोर्स इन लायब्ररीयनशिप, तर तो त्या ग्रंथपाल पदासाठी इलिजिबल होईल, तो अर्ज करू शकतो. आत्ताच आरोग्य विभागाच्या वतीने 7,000 जागांची जाहिरात आलेली आहे आणि आमच्या विभागामध्ये तर याच्यासाठी आमची इंटेक कॅपॅसिटी 60 आहे, परंतु आम्हाला ॲडमिशन झाले 120. तर अशा पद्धतीने वेगवेगळे कोर्सेस आम्ही डिझाईन केले की ज्यामुळे विद्यार्थ्यांना तात्काळ नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. खूप मोठं एक काय निगेटिव्ह वातावरण तयार झालंय की पारंपरिक शिक्षण घेतल्यामुळे आपल्याला नोकरी मिळत नाही. पारंपरिक शिक्षण हा या शिक्षणाचा मुख्य बेस आहे, त्याच्यामुळे तो बेस आपल्याला बाजूला करता येणार नाही. ते शिक्षण तर आपल्याला घ्यायचंच आहे, डिग्री तर आपल्याला हवीच आहे. मग ती तुम्ही आर्ट्स मधली घ्या, कॉमर्स मधली घ्या किंवा विज्ञान शाखेतली घ्या किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन अजून जे सगळे कोर्सेस आहे, BBA, BCA, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे, ते सगळे कोर्सेस करत असताना प्रोफेशनल क्वालिफिकेशन सोबत आपल्याला अशा प्रकारचे जे छोटे छोटे सर्टिफिकेट कोर्सेस आहे, अपस्किलिंगचे कोर्सेस आहे, ते कोर्सेस करणं अनिवार्य झालेलं आहे. IT क्षेत्रामध्ये जे लोक काम करतात त्यांना सुद्धा इतकं डायनामिक क्षेत्र आहे, IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, रोबोटिक्स आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, या क्षेत्रामध्ये सुद्धा असे छोट्या छोट्या कालावधीतले सर्टिफिकेट कोर्सेस आहे. मग ते डिजिटल मार्केटिंगच्या संदर्भातलं आहे, डाटा एनालिसिसच्या संदर्भातले कोर्सेस आहे, पायथॉन नावाची जी लँग्वेज आहे ती सुद्धा आपल्याला करावी लागते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा कोर्स केल्यानंतर. मग हे सगळं करत असताना त्याच्यासोबत जर असा एखादा छोटा कोर्स आपल्या सोबतीला असेल तर आपण तात्काळ लगेच त्या ठिकाणी आपल्याला नोकरीची संधी उपलब्ध होते आणि आपण रिकामे न राहता आपल्याला सुद्धा एक आत्मविश्वास आपल्या मनामध्ये निर्माण होतो की मी सुद्धा काहीतरी करू शकतो आणि तिथून पुढे आपली वाटचाल अतिशय प्रभावीपणे सुरू होते. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाने अतिशय मेहनतीने गेल्या 46 वर्षापासून हा विभाग कार्यरत आहे आणि असे वेगवेगळे कोर्सेस जे शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर राहिलेले आहेत त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणणे, शिक्षणामधनं जे ड्रॉपआउट झालेले आहेत त्यांना पुन्हा शिक्षणामध्ये आणणे, त्याच्यासाठी हा विभाग अविरतपणे कार्य करत आहे. योगाचा सुद्धा सर्टिफिकेट कोर्स आम्ही सुरू केलेला आहे, पण तो विद्यापीठामध्ये आहे. म्हणून अशा पद्धतीचे वेगवेगळ्या कोर्सेसला आपण ॲडमिशन घ्यावं, प्रवेश घ्यावा, नित्य नियमाने महाविद्यालयामध्ये उपस्थित राहायचं आहे. जर आपण उपस्थित राहिलो तरच आपल्याला हे सगळे कोर्सेस शिकता येतील, कारण हे सगळे कोर्सेस जे आहेत ते एक्सपिरियन्शियल लर्निंगच्या बेसिसवर आधारित आहे. प्रॅक्टिकल या सगळ्या कोर्सेसला आहे. आता BA, BCom, BSc त्याला सुद्धा प्रॅक्टिकल्स आलेले आहेत. म्हणून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेला जो विषय आहे आणि आफ्टर कोविड जे सगळेजण महाविद्यालयांमध्ये अनुपस्थितीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे आणि त्यामुळे असं वाटतं की घरी बसून आपल्याला शिक्षण पूर्ण करता येईल, तर ही चुकीचा समज आहे.
घरी बसून कोणाचंही शिक्षण पूर्ण होणार नाही. रोज महाविद्यालयामध्ये यावं लागेल आणि आपला सर्वांगीण विकास करून घ्यावा लागेल. 75% अटेंडन्स ही कंपल्सरी आहे.